खोपोली नगरपालिकेच्या नगरपरिषद निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचा कौल आजमावण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत तसेच अपक्ष नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह पर्यायी अपक्ष असे एकूण 188 अर्ज दाखल करण्यात आले आहेत। मंगळवारी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली। यामध्ये नगराध्यक्षपदाचे अजित पवार गटाचे सुनील पाटील आणि शिंदे गटाचे कुलदीपक शेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर पत्रकार अनिल वाघमारे यांनी आक्षेप घेतला। याशिवाय अन्य 5 नगरसेवक पदांच्या उमेदवारांवर आक्षेप घेतल्याने सुनावणीची टांगती तलवार आल्याने चिंतेचे वातावरण होते। तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली आहे। यावेळी नगरपालिकेत वकिलांची फौज सर्वच उमेदवारांनी आणली होती। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील तसेच कुलदीपक शेंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे कुलदीपक शेंडे यांच्यावर सन 2007 साली सिटी बस ठेक्यावरील ठरावाबाबतचा आक्षेप घेतला आहे। यावर दोन्ही उमेदवारांच्या वकिलांनी युक्तिवाद करून 2007 नंतर 2 वेळा नगरसेवक पदाची निवडणूक लढविली असताना कोणतीही थकबाकी नसल्याचे दाखले दिलेत। तरीही पत्रकार अनिल वाघमारे यांनी डॉ. सुनील पाटील तसेच कुलदीपक शेंडे यांच्यावर आक्षेप घेतला होता। तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 4 माधवी रिठे, प्रभाग क्रमांक 11 संतोष मालकर, शिल्पा मालकर, प्रभाग क्रमांक 2 मानसी काळोखे, प्रभाग क्रमांक 10 मधील हरीश काळे, प्रभाग क्रमांक 3 रेखा जाधव यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती। वकिलांच्या युक्तिवादानंतर निवडणूक अधिकारी काय निकाल देणार याकडे आता खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।